गेल्या काही दिवसांपूर्वी गोपीचंद पडळकर यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं. तसंच मराठा आंदोलनावर सदावर्त्यांनी सुद्धा अनेक विधानं केलीत, याच्यावरून सुद्धा वादंग आपल्याला पाहायला मिळाला. आणि आत्ताच ताजं उदाहरण म्हणजे हाकेंचं आहे. हाकेंवरून सुद्धा बरीच टीका होताना पाहायला मिळते. आणि याच संदर्भात बोलण्याकरता RPIचे खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. काय सांगाल, गोपीचंद पडळकर यांचं वादग्रस्त विधान, खूप मोठा वाद याच्यावरून झाला, टीकाही झाली. कशा पद्धतीनं आपण पाहता या विधानाकडे आणि आपलं काय मत आहे? मुळात गोपीचंद पडळकर हे सांगली जिल्ह्याचे आहेत. मी स्वतः सांगली जिल्ह्याचा आहे. गोपीचंद पडळकर आटपाडीचे आहेत. मी सुद्धा आटपाडीचा आहे. परंतु या सांगली जिल्ह्याला खूप मोठा वारसा आहे. जर पाहिलं तर नागनाथ अण्णा नायकवडी, GD बापू लाड, वसंतदादा पाटील, राजाराव बापू पाटील, नंतर RR पाटील, नंतर पतराव कदम साहेब, फार मोठा सांगली जिल्ह्याला सुसंस्कृत वारसा आहे. आणि याच गोपीचंद पडळकरांनी आता आदरणीय जयंत पाटील साहेबांबद्दल, अत्यंत त्यांच्या घरच्यांबद्दल चुकीचं विधान केलं आहे. राज्यभरातून सुसंस्कृत माणूस आणि प्रत्येक माणूस या विधानाचा निषेध करत आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून, रोडवर उतरून. परंतु याच गोपीचंद पडळकरांनी कित्येक वेळा चुकीची विधाने केली आहेत. मध्यंतरी तर त्यांनी संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाला संविधान लिहून लोकशाही दिली. याच लोकशाहीच्या माध्यमातून त्यांनी सर्व धर्म समूह सांगितलं प्रत्येकाला. परंतु याच सर्व धर्म समूहावर त्यांनी टीका केली. कशाला पाहिजे सर्व धर्म समूह, असं ते एका भाषणामध्ये बोललेले. त्यामुळे ते संविधानालाच मानत नाही, स्पष्टपणे दिसून येत. म्हणून तरी त्यांची अरेरवी चालली. म्हणून आज सुद्धा त्यांनी एवढं करून सुद्धा ते म्हणतात माफी मागणार नाही. ही कुठली बोलण्याची पद्धत? आणि माननीय मुख्यमंत्री साहेब, मी यावर प्रतिक्रिया त्यांना स्पष्टपणे सांगितले की तरुण नेते आहेत. आम्ही तरुण नेते नाही का? ते आक्रमक नेते, आम्ही आक्रमक नेते नाही का? ते त्यांना खूप मोठी संधी, आम्हाला मोठी संधी नाही का? आम्ही आज एवढी आंदोलन केली जनतेच्या प्रश्नासाठी, दलितपणासाठी आम्ही रोडला उतरलो, आम्ही कित्येक वेळा जेलला गेलो, आम्हाला भविष्य नाही का? परंतु जो व्यक्ती चिथावणीखोर भाषा करतो त्याला मोठं संधी आहे. कुठली संधी आहे? म्हणजे हा माणूस मंत्रिपदा बसल्यानंतर काय करणार? एका जातीचं पाहणार का? एका धर्माचं पाहणार का? हे सर्व धर्म समभावाचं राज्य आहे. हे इथं लोकशाही नांदते. आणि तरी सुद्धा गोपीचंद पडळकर कारवाई होत नाही. माननीय मुख्यमंत्री साहेब, आम्ही तुम्हाला मागणी करतो की तुम्ही आमचे मुख्यमंत्री आहात. गोपीचंद पडळकरांनी जे विधान केले, त्यांच्या देशद्रोह, पोटा, मोका हे गुन्हे लावा ना आणि अटक करा ना, दाखवून द्या हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच विचारावर राज्य चालतं आणि संविधानावर राज्य चालतं. मुळात हे राज्य रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे, फुले शाहू आंबेडकर, अहिल्याबाई होळकर यांच्या विचाराचे राज्य आहे. काय चाललंय का राज्यामध्ये? हे तर नथुराम गोडसेचा प्रकार चाललाय. कुणी काही बोलतोय. तुम्ही मागणी करताय ह्या कारवाईची, मात्र भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. गेले कित्येक वेळा त्यांनी अशी विधानं केलेली आहेत आणि मुख्यमंत्री डोळेझाक करतायत असं वाटतं का? नाही, भाजप हा शिस्तीचा पक्ष फक्त बोलण्यापुरता आहे. पूर्णपणे मुख्यमंत्री साहेबांनी हे स्टेटमेंट देताना मुख्यमंत्री साहेब स्वतः थोडे हसले पण आहेत. त्यांनी जर पाहिलं तर, जर गोपीचंद पडळकरांचा त्यांना प्रश्न विचारला, थोडं नॉर्मल ते स्मित हास्य केलेले त्यांनी. तर जर गंभीर असते तर गोपीचंद पडळकरला उचलून त्यांनी जेलमध्ये टाकलं असतं आणि दाखवलं असतं बाबासाहेबांच्या संविधानात देत चालतो. त्यांची म्हणजे RSS मध्ये काय शिस्त सगळ्यांना माहिती ना. RSS मध्ये त्यांची जी मातृसंस्था आहे तिथं काय शिस्त सगळ्यांना माहिती. त्या शिस्तीचं म्हणजे अजूनपर्यंत महिलेला ते समंत समजत नाही. अजूनपर्यंत महिला सरसंघचालक नाही. अजूनपर्यंत एकाच जातीचे सरसंघचालक आहेत, दुसऱ्या बहुजनांचे सरसंघचालक का नाही? कुठली शिस्त आहे? म्हणजे ही शिस्त नाही, ह्याला शिस्त म्हणताच येणार नाही. याला उलट असं म्हणता येईल की फक्त बहुजनांचा वापर करणे आणि फेकून देणे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हाकेंच्या बाबत सुद्धा बोललं गेलं पाहिजे. कारण हाकेंनी आता एक वेगळीच मागणी केलेली आहे. नाभिक समाजाच्या आरक्षणाविषयी मागणी केली, ही खूप वेगळी मागणी आहे. याच्यावरून सुद्धा आता मोठा वादंग आहे. आपलं मत याच्यावरचं नक्की काय आहे? मुळात लक्ष्मण हाके मला वाटलं होतं की ओबीसी समाजाला जागृत करत आहेत, चांगली गोष्ट आहे. ओबीसी समाजाला सांगत आहेत की मंडळ आहे कुणी लागू केला, अंमलबजावणी कुणी केली. परंतु हे सांगत असताना त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही ज्यांना ओबीसी नेते म्हणतात छगन भुजबळ साहेबांना, ते शिवसेनेत होते त्या काळी. मंडळ स्थापना ते लागू होईपर्यंत ते कुठंच नव्हते. ते नंतर आले, नंतर त्यांनी फक्त मंडळ स्वागत केलं. ते त्यांना ओबीसी नेते म्हणतात. हेच आश्चर्य आणि हास्यास्पद आहे. मुळात त्यांनी स्वतःचा इतिहासच अजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही. मुळात त्यांनी जी हडपसरमध्ये लढाई झाली, हाकेंना मी सांगतोय की पेशवा विरुद्ध होळकरांची, ही त्यांना लढाई माहितीये का? आसईची लढाई झाली 1803 त्यांना माहितीये का? पेशवा इंग्रज बरोबर होते आणि शिंदे आणि होळकर आणि भोसले सगळे एकत्र होते. हे त्यांना माहितीये का? तिथे विजय पराजय कोणाच झाला? आज पण त्याच वृत्तीचे लोक, मनोवर्ती वृत्तीचे लोक आज आरक्षणामध्ये, आरक्षण व्यवस्था संपवण्यासाठी लढाई करत आहेत, भांडणं लावत आहेत, जातीमध्ये भांडणं. परत जी मागणी केली लक्ष्मण हाकेंनी, मला तर आश्चर्य वाटते. अहो लक्ष्मण हाके, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी मानतो, विचारांना मानतो, मी फुले शाहू आंबेडकर विचारांना मानतो, बोलता फक्त, पण कृतीतून ते दिसत नाही. अहो ज्यांनी बाबासाहेबांची केस कापली नाही त्या समाजाला तुम्ही SC मधून आरक्षण मागता.
अरे बापरे, हे तर हास्यास्पद झालं ना. एकतर संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एससीला आणि एसटीला जे आरक्षण दिलेलं आहे ते क्रायटेरिया नाही त्याचा, काहीतरी निकष आहेत ना. जर पाहिलं तर आपण की एससी समाज हा गावकुसा बाहेर राहिला ना गेले की हजारो वर्ष, एसटी समाज हा निसर्गामध्ये जंगलामध्ये राहिलाय. कसं तुम्ही क्रायटेरिया ठरवता? त्यामुळे लक्ष्मण हाकेंना मी सांगतो की तुम्ही अभ्यास आहे तुमचा, पण तुम्हाला काय करायचं, तुम्ही बोलले जर हैदराबाद गॅझेटियर जर मराठा समाजाला लागू करत असाल तर हे पण लागू करा. म्हणजे आमचं वाटूळ झालं तर तुमचंही वाटूळ करा. म्हणजे एससी समाजाला ते वडतात हे स्पष्टपणे. पण त्यांना सांगतोय एससी समाजाच्या आरक्षणाला नग जर लावलं तर तुमचे हात आम्ही उपसून टाकू, भाऊ सकट, हे त्यांना सांगतो मी. त्यामुळे आमच्या नादी लागू नका. तुम्हाला कोणाच्या नादी लागायचं तिकडे लागा. मोठे विधान आहे हाकेंबाबत. सदावर्तेंचं सुद्धा अशीच विधानं आहेत. मराठा लढा जो चालू आहे आरक्षणाच्या संदर्भातला, जरांगेंवर त्यांनी झरी टीका केली आहे. आणि दुसऱ्या बाजूला मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही असं सुद्धा ते वक्तव्य करतायत. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न नाही वाटत का आपल्याला? मला तेच मी आता पण सांगितलं. मला सदावर्तेंचा प्रश्न विचारला का असं वाटतं डान्स करू, हसू, रडू, कारण ते तेच प्रकारचे आहेत ना. त्यांना काही घेणं नाही विचारायचं आचारायचं, कारण ते नथुराम गोडसेचे विचाराचे समर्थक आहे, RSSच्या विचाराचे समर्थक आहे. त्यांच्या कृतीतून दिसून येतं ना. बाबासाहेबांचं फक्त नाव घेतात, जय भीम मानतात, परंतु मुळात बाबासाहेबांचं त्यांनी नाव घेऊच नाही. कारण बाबासाहेबांनी या देशामध्ये लोकशाही दिलेली, प्रत्येकाला समान अधिकार दिलेला आहे. जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तुम्ही भांडणं लावणारी काम करताना राज्यामध्ये दिसतंय ना. सदावर्ते हा मला वाटतं राज्याचा विषयच नाही. सदावर्ते बद्दल बोललं सुद्धा म्हणजे मलाच लोक वेडे म्हणतील, सदावर्ते बोललं मलाच लोक डान्स करणारा म्हणतील असं मला वाटतं. त्यामुळे मला जर तुम्ही 3 प्रश्न विचारलेत की गोपीचंद पडळकर, हाके आणि सदावर्ते, एकाच वाक्यात सांगतो. गोपीचंद पडळकर हे आधुनिक औरंगजेब आहेत राज्याचे, लक्ष्मण हाके हे आधुनिक राज्याचे अफजल खान आहेत, आणि सदावर्ते हे आधुनिक राज्याचे शाहिस्त खान आहेत. या तिघांना काही घेणे देणे नाही. हे तिघही रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे, फुले शाहू आंबेडकर, अहिल्याबाई होळकर यांच्या विचारा पुढे जाण्यासाठी काम करत नाहीत. हे नथुराम गोडसेचे विचार, नंतर गोळवळकर हेडगेवार यांचे विचार, RSSचे विचार पुढे जाण्यासाठी काम करतात. त्यांनी तेच काम करावं. आणि माझी मागणी सगळ्यात महत्वाचं, यांना भाजपची लोक म्हटलं जातं, भाजप जे सांगेल ते बोलतात, खरं आहे का? आणि त्यांना इशारा तुमचा काय असेल तिघांना? मुळात त्यांना इशारा माझा आहे की त्यांना मी सांगू इच्छितो की अभ्यास करा, व्यवस्थित अभ्यास करा. महाराष्ट्र राज्याची ओळखच रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे, फुले शाहू आंबेडकर, अहिल्याबाई होळकर यांच्या विचाराने ओळख होती. तुम्ही आज जे लोक आरक्षण व्यवस्था संपवायला लागलेत, ज्यांना आरक्षण व्यवस्था संपवून या देशामध्ये, या राज्यामध्ये पेशवाईसारखं जातीची उतरंड आणायची आहे, आणि आरक्षणामध्ये जे प्रतिनिधित्व मिळतं प्रत्येक समाजाला, SC ST OBC समाजाला, ते प्रतिनिधित्व संपवायचं आहे. त्यामुळे तुम्ही जे काय करताय ते अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही हेडगेवार आणि गोळवणकर यांच्या विचाराला जे काम करताय, त्या विचाराला ही आरक्षण व्यवस्था संपवायची ना. मी विनंती करतोय, आपण बहुजन आहे, तुम्ही यांना माना, फुले शाहू आंबेडकरांना, आणि यांचा विचार पुढे घेऊन जावा. परंतु मला वाटतं हे तिघं पण ह्या लायकीचे नाहीत. त्यांचा विचार हा नथुराम गोडसेचा आणि RSSचाच आहे. एवढंच हे होते सचिन खरात, आणि यांनी म्हटलेलं आहे की या तिघांनीही अभ्यास करण्याची गरज आहे. शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन यांनी पुढे गेलं पाहिजे. कॅमेरामॅन तुषार जाधव समी, सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा.